आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्या। भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर। धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी। धैर्यशील पाटलांचा 2013 मध्ये शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश। उद्या दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज भरणार। अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार। साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो। लोकसभेवेळी सभेमध्ये अजित पवार यांनी दिला होता शब्द। उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपरणं। काही वेळातच ठाकरेंनी उपरणं काढलं। राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून मुंबईतल्या संकल्प मेळाव्यातील प्रकार। भाषणादरम्यान उपरणावरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा। उद्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात। राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याचा दौरा। मनसैनिकांकडून भावी मुख्यमंत्री असा राज ठाकरे यांच्या बॅनरवर उल्लेख। तर आज रात्री आणि उद्या दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार। विधानसभा जागावाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। शिंदे गटाला जागा कमी येत असल्यानं अजितदादांना बाहेर काढण्याची शिंदे गटाची भूमिका। संजय राऊतांचा आरोप। भाजपकडून सत्ता जिहाद सुरू आहे। त्यांचा जिहाद तोडून काढायचा आहे। मी हिंदुत्व सोडलं नाही, मात्र दुसऱ्या धर्मावर अन्याय करणार नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। 17 तासांपासून मंगलदास बांदल यांच्या घरी ईडीची कारवाई। मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती। बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी 5,60,00,000 रुपयांची रक्कम सापडली। पुण्यातील कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर 22 तारखेला निकाल। आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉक्टर अजय तावरेसह अन्य आरोपींना जामीन मिळणार का याकडे लक्ष।